सर्वांना विनंती करू की आपण या ठिकाणी बोलायला व्यक्त करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर सध्या आपल्या चॅनलवर मालवण सिरीज चालू आहे आणि बरेच व्हिडिओ यायचे पण बाकी आहेत. पण इन ॲक्च्युअल आम्ही आमच्या घरी म्हणजेच कल्याणला परत आलेलो आहोत आणि आमची जी नेहमीची लाईफ आहे त्यामध्ये गुंतलेलो आहोत. पण आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे कल्याणला म्हणजेच कल्याण पूर्वेला आपला कल्याण हे महोत्सव भरलेला आहे आणि आज आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत तिकडे जाणार आहोत. सो डिसेंबर किंवा जानेवारी महिना आला किंवा थंडीचे महिने आले की अशा प्रकारचे महोत्सव वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये भरवले जातात. त्यामागे बरीच राजकीय कारणेही असतात, पण आपल्याला काय त्याच्याशी. अशा महोत्सवांमुळे थोडे विरंगुळ्याचे क्षण आणि आपल्या परिवारासोबत थोडे आनंदाचे क्षण व्यतीत करण्याची संधी या आपल्या अशा महोत्सवांमुळे आपल्याला मिळते. तर अशा महोत्सवात जाण्याचा, खास करून आपल्या परिवारासोबत जाण्याचा प्रयत्न सर्वांनीच करावा. आणि आज आम्ही चाललो आहोत कल्याण पूर्वेला भरलेल्या आपला कल्याण या महोत्सवात. शेवटचे 2च दिवस बाकी आहेत. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला या महोत्सवात कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कोणकोणते कार्यक्रम आहेत याबद्दल माहिती मिळणार आहे. आणि जर तुम्ही कल्याण आणि आसपासच्या परिसरात राहत असाल आणि या महोत्सवात जाण्याची इच्छा असेल तर या महोत्सवाबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळेल. आणि खास करून आमची जिजा आणि आता हे काय धमाल करतात हेही तुम्हाला या व्हिडिओद्वारे पाहायला मिळेल. सो चला जाऊया आपला कल्याण महोत्सवात. महोत्सवाच्या ठिकाणी पोहोचलो होतो आम्ही. कल्याण पूर्वेतील 100 फुटी रोडवर जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित मैदान आहे त्या मैदानावर हे महोत्सव भरलेले आहे. महोत्सवाचं हे 3रंच वर्ष आहे, पण पहिल्यांदाच या जागेवर हे महोत्सव भरलेले आहे. महोत्सवाच्या प्रवेशद्वाराला एका किल्ल्याचं रूप देण्यात आलेलं आहे आणि त्यावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. आतमध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असेल. विविध रंगी रोषणाईंमुळे प्रवेशद्वाराचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. आत आल्यावर हा माहोल बघा, अगदी जत्रेची वाईब आहे. छत्रपतींचं दर्शन घेऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बोला शिवाजी महाराज की जय. या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन. तेही आपल्याला पाहायचं आहे, पण तिकडे जाण्यासाठी आधी आपल्याला हे स्टॉल्स आहे तो सेक्शन पार करावा लागेल. बऱ्यापैकी गर्दी आहे. तर अशा प्रकारच्या महोत्सवांमध्ये इथलं प्रमुख आकर्षण असतं इथे असणारे वेगवेगळे स्टॉल, वेगवेगळे खाद्यपदार्थ म्हणा, मसाले म्हणा, पापड म्हणा, लोणची म्हणा. चला जाऊया बघूया आपण इथे कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. हे मला वाटतं साच्यांचे स्टॉल आहे. तर बाजूला इकडे काहीतरी नॉनव्हेज थाळी आहे. आई गाळदवी अस्सल आगरी कोळी मेजवानी. रेट्स खूप जास्त आहेत. हलवा फ्रायची एक तुकडे 120 रुपये. तर हे बाजूचं दुसरं स्टॉल आहे कल्याणकर आगरी कट्टा. चुलीवरचं जेवण आहे इथे.
बघूया काय काय पदार्थ आहे इथे. कोलंबी मसाला, कोलंबी फ्राय, पुढे दाल वजडी आहे, भाकऱ्याही आहे आणि चिकन फ्राय. रेट्स आहे रिजनेबल, 250 रुपये प्लेट. इकडे कोंबडी वडे आहेत, चिकन फ्राय आहे, चिकन लॉलीपॉप आहे. तिकडे समोर सद्गुरी पाणीपुरी सेंटर आहे. तिकडे समोर दिसते देसी बर्गर आणि इकडे काहीतरी नाचणीचे पोंगे आहेत. नाचणीचे ओके, नाचणीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. पापड आहेत, फेण्या आहेत, अगदी नळ्यासुद्धा आहेत. हे इंटरेस्टिंग आहे, एक जाताना घेतलं पाहिजे नक्कीच. या स्टॉलमध्ये आहे जळगाव स्पेशल पुरणाचा मांडा, भरीत ठेचा भाकरी, पिठलं ठेचा भाकरी, थालीपीठ आणि आलू आणि मेथी पराठा. आणि रेट्स आहेत 100 रुपये पर प्लेट. आपण बघूया कशा प्रकारे त्या आई पुरणाचा मांडा बनवत आहेत. तर हे स्टॉल आहे मुंबई फेमस फास्ट फूड आणि रोल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे. हा पूर्ण सेक्शन जो आहे तो फूड स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स आहेत या भागामध्ये. या महोत्सवाच्या एकदम सेंटरला उभे आहेत आपण आणि त्या साईडला मुख्य स्टेज आहे जिथे दर दिवशी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. आताही काही मान्यवरांचा सत्कार समारंभ तिथे चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बघूया आपण आधी. या मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला आहे या महोत्सवाचं असणारं आणखी एक आकर्षण, ते म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती या महोत्सवात तयार करण्यात आलेली आहे. मंदिराला आतमध्ये असा लुक आहे आणि कोल्हापूरच्या अंबाबाईची हुबेहूब मूर्ती येथे बसवण्यात आलेली आहे. मला वाटतं तृतीयपंथी समाजाचे काही प्रतिनिधी इथे स्टेजवर आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजक श्री महेश गायकवाड यांच्या हस्ते होत आहे. आता आपण आलेलो आहोत अम्युजमेंट राईड्स सेक्शनमध्ये. 70-80 रुपयांपासून वेगवेगळ्या राईड्स इथे अवेलेबल आहेत. आमची जिजाई एका छोट्या राईड्समध्ये बसत आहे. बाबूला घेऊ डीडी बसली बा डीडी बसली डीडी बसली.
जिजाची राईड कंप्लीट झालेली आहे. आता अथांगी एक राईड ट्राय करतोय. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या एका राईडमध्ये तो बसणार आहे. वेगवेगळ्या राईड्स आहेत इथे आणि आम्ही पण एखादी राईड ट्राय करतो. ब्रेक डान्स राईड हा एक ऑप्शन आहे. इकडे बाजूला ही जायंट व्हील आहे. तर इकडे एक जायंट बोट राईड आहे आणि ही पण खूप इंटरेस्टिंग वाटते. सो आम्ही तिकीट्स काढलेले आहेत 80 रुपये पर पर्सन आणि आम्ही बसणार आहोत या राईडमध्ये. ही राईड झाल्यानंतर आमचा नंबर लागेल. झालं का? ही राईड पण एक चांगला ऑप्शन होता. ड्रॅगन ट्रेन राईड आहे ही आणि ही पण आमचे घरचे ट्राय करतायत. पूर्ण झालेले आहे राईड आणि सगळे उतरतात.
देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमः। आता परत आपण मुख्य स्टेजच्या जवळ आलेलो आहोत आणि काही मान्यवरांचे सत्कार समारंभ स्टेजवर सध्या चाललेले आहेत। नमस्कार करू। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून उपस्थित सर्व मान्यवरांना पंचमहाभूतांच्या वतीनं विनम्र नमस्कार करतो। आता मी गेल्या वर्षी तर या कल्याण महोत्सवात वेगळं कारण बनवलं आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ओरिजिनल पेंटिंग, त्यांच्या प्रतिकृती आणि त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे। त्या सध्या कुठे आहेत, रूपामध्ये कोणत्या म्युझियममध्ये त्या आहेत, त्याबद्दल माहिती दिली आहे। एकूण 12 फोटोज आहेत शिवाजी महाराजांच्या। तर त्यांच्याबद्दल माहिती थोडं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। पंचमहाभूतांकडून आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला इथे निमंत्रण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठाच्या होती श्री विलास पाटील आपण किती मेहनत आहे आपण मी योगेश माळी मी आपल्याला आव्हान करून देऊ इच्छितो आजपासून पुढचे किती म्हणजे आजचा उद्याचा आणि परवाचा दिवसांची नोटीस आहे ज्या किरण टीव्हीचं यांच्याकडून प्रायोजित करण्यात आलेले आहेत। 5 सोने चॅनल जे आहेत त्या अजयजी गायकवाड यांच्याकडून प्रायोजित करण्यात आलेले आहेत। 3 रुची वस्तू करण्यात आलेल्या आहेत। एवढी सगळी बक्षिसं आजपासून पुढचे किती दिवस म्हणजे आज उद्या आणि परवा या 3 दिवसात आपण वाटणार आहोत। त्यातील आज आपण पहिल्या राऊंडमध्ये काढणार आहोत 10 साड्या, 2 भर पडत झालेले आहे, 3 सायकल आणि 1 वॉशिंग मशीन हे सुद्धा आलेलं आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये आपण वाटतो। धनंजय सिंग आणि दीपकजी यशवंतराव यांच्यानंतर पुढच्या नाव आहे शीतल दिलीप केसरकर। सोनाबाई जनार्दन रेडेकर त्यांनी बऱ्याच काढल्या असतील, त्यांचा दोष निघाला। शेवटी निघता एक पान स्टॉल दिसला आणि वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत तिथे आणि फायर पान तेही इथे अवेलेबल आहे। ये गोटा फुगा करो। सर्व महोत्सव बहुतेक सगळे स्टॉल आमचे पाहून झालेले आहेत आणि उशीरही खूप झालेला आहे, त्यामुळे आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत। तर आता आम्ही कल्याण महोत्सवातून परत घरी चाललेलो आहोत। तो अशा प्रकारचे महोत्सव जे असतात ते आपलं नॉर्मल जे धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचे जीवन आहे, त्यामध्ये थोडेफार आनंद क्षण, विरंगुळ्याचे क्षण आपल्याला देतात। त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवाला आपण जाणं गरजेचं आहे आणि खास करून आपल्या परिवारांसोबत। सो आता आमचं झालेलं आहे कल्याण महोत्सव पाहून आणि आम्ही चाललो घरी, कारण की वाजले 11 आणि खूप भूक लागलेली आहे। थोडंफार पार्सल वगैरे घेतलेलं आहे, कोळंबी फ्राय वगैरे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।